नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सावनी मुक्ताला म्हणत असते की काय ग मुक्ता, शेजारचे जास्त त्रास तर नाही देते ना तुला? म्हणजे मी आता बघितलं की सागर तुझ्याशी काहीतरी बोलत होता. काय बोलत होता ग तो? तेव्हा मुक्ता तिथून सईला आतमध्ये जायला सांगते आणि ती सावनीला सांगते की नाही नाही, मला शेजाऱ्यांचा वगैरे काही त्रास होत नाही. सावनी मुक्ताला म्हणत असते की त्या दिवशी मी आले होते तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी. मुक्ता म्हणते की कसं काय, तुम्ही कशा काय आला होता? तेव्हा सावनी तिला खोटं सांगते की ॲक्च्युली सईला फिश खूप आवडतात ना, आणि तो फिशवाला इथेच असतो, त्यामुळे मी आले होते. तशीच म्हटलं तुला भेटून जावं. तेव्हा मी बघितलं की सागरची फॅमिली तुझ्या साखरपुड्यामध्ये सुद्धा होती. यांना नुसती मध्ये मध्ये लुडबुड करायची असते. पण जाऊ दे, मी कशाला त्यांच्याबद्दल बोलत बसली आहे. बाय द वे, तुझा हस्बंड खूप चांगला आहे हां. त्या दिवशी मी बघत होते, तुला सॉरी सॉरी म्हणत होता, कान वगैरे पकडत होता, आणि खूप साधा आणि सिंपल वाटला मला. तेव्हा मुक्ताला समजलेलं असतं की नक्कीच हिने गैरसमज करून घेतलाय आणि ही मयुरेश जिजूबद्दल बोलतीये. सावनी तिला म्हणत असते की बरं झालं तू साखरपुडा करतेयस, आणि मी असं ऐकलं की सागरसुद्धा साखरपुडा करतोय. जाऊ दे बाई, कोणाचं आता नशीब फुटणार आहे काय माहिती. मुक्ताला समजलेलं असतं की ही एवढं हसून बोलतेय, याचा अर्थ हिला नक्कीच गैरसमज झालाय आणि हिला खरं काहीच माहीत नाहीये. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि आज आपल्या लाईकचं टार्गेट असणार आहे 300, त्यामुळे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. सावनी तिला म्हणत असते की जाऊ दे ना, त्या सागरने कितीही काहीही प्रयत्न केला, शेवटी सई माझ्याकडेच राहणार आहे, कारण तू मला मदत करणार आहेस ना. त्यानंतर एवढं बोलून आता सावनी तिथून निघून गेलेली असते. तर मुक्ता मनामध्ये म्हणत असते की सागर कोळी, तुमच्यासाठी मला काय काय करावं लागते, परंतु मी हे सागरसाठी नाही, मी हे फक्त सईसाठी करते. मला असं वाटतंय की सईने कुठल्याच गोष्टीसाठी मुकायला नकोय. सईला प्रत्येक आनंद मिळाला पाहिजे, आणि हे लग्न मी फक्त सईसाठी करते. तर इकडे सई ही घरामध्ये आलेली असते. सईला बघून सर्वजण खूप खुश होतात. तर माधवी म्हणत असते की बापरे सई, तू किती छान दिसतीयस आणि किती गोड दिसतीयस. तर मावशी विचारत असतात की कोण आहे ग ही? तेव्हा माधवी म्हणतात की ही सई आहे, आमची सई. आणि मग सर्व मिळून सेल्फी वगैरे काढतात. त्यानंतर थोड्या वेळाने माधवी मुक्ताला म्हणत असते की मुक्ता, तुझी मेहंदी काढून घे बरं तू, कारण तुझ्या मेहंदीला जरा टाईम लागणार आहे. मावशी माधवीला म्हणत असते की आताई, आधी तू मेहंदी काढून घे बरं. तर माधवी म्हणत असते की काय बोलतीयस तू दीपा, मी जर आता मेहंदी काढून बसले तर आपण सर्वजण काय मेहंदी खाणार आहोत का? मी ही का म्हणते की अगं तू विसर, काकानी आणि मी मिळून जेवणाची ऑर्डरसुद्धा दिली आहे, तुला जेवण वगैरे काही बनवायचं नाही आहे. माधवी म्हणत असते की बरं झालं, त्याला विचार तो कुठपर्यंत आलाय. तितक्यातच मिहिकाला त्या पार्सलवाल्याचा फोन येतो. मिहिका त्याला पत्ता सांगत असते आणि पत्ता सांगता सांगता ती खिडकीमध्ये जाते आणि कुठून कुठे यायचं हे त्याला सांगत असते. त्यावेळी खाली तिला सागर उभा असलेला दिसतो. ती बाकीच्या मुलींना सांगते की तुम्हाला आपला जिजू बघायचा आहे का, या पटकन इकडे या. तर मुली सर्वजण तिथे आलेल्या असतात. तर त्या मुली म्हणत असतात की किती छान दिसतो ना हा, खरंच खूप छान आहे आपला जिजू. तर सईला असं वाटत असतं की मुक्ता आंटीचं आता लग्न होणार आहे. सईला असं वाटत असतं की आता मुक्ता आंटी लग्न करून इथून निघून जाणार आहे, कारण तिला माहीत नसतं की मुक्ता आंटी कोणासोबत लग्न करणार आहे. सईचा चेहरा उतरलेला असतो. मुक्ता तिच्याजवळ बसते आणि म्हणते की तुला माहिती आहे का मी इथे तुला कशाला बोलवलंय? सई म्हणते की मला माहिती आहे तुझं लग्न आहे आज. तर मुक्ता तिला म्हणत असते की पण तुला माहिती आहे का माझं लग्न कोणासोबत होणार आहे? तितक्यातच तिथे मुली येतात आणि म्हणत असतात की तुझा नवरा खरंच छान आहे हा, तू जातेस का आता त्याला खाली कंपनी द्यायला की मी जाऊ? तर मयुरी म्हणत असते की बघ मुक्ता, आत्तापासूनच लाईन लागायला लागलाय, सांभाळून ठेव हा तुझ्या नवऱ्याला. म्हणजे खरं तर मीही सागरला इतकं निरखून बघितलेलं नव्हतं, पण खरंच छान येतो. ताई आता खिडकीजवळ गेलेली असते आणि मनात विचार करत असते की सर्वजण मला सोडून जात आहे, आता मुक्ता आंटी सुद्धा लग्न करून निघून जाईल, आता मी काय करू? आणि मग सईला आयडिया सुचते. सई खाली जाते. तर सागर तिथे कॉलवर बोलत असतो. सागरची पाठ तिला दिसत असते, चेहरा अजून दिसलेला नसतो. सई सागरसोबत बोलायला लागते की अंकल, मला माहीत नाही तुम्ही कोण आहात, परंतु तुम्ही मुक्ता आंटीसोबत लग्न करू नका. मुक्ता आंटी माझी खूप फेवरेट आहे, आणि जर तुम्ही तिच्यासोबत लग्न केलं तर तुम्ही तिला घेऊन जाल. पप्पाला माझ्यासाठी वेळ नाही आहे, मम्मालाही माझ्यासाठी वेळ नाही आहे, आजी बाबाला वेळ आहे, परंतु त्यांचं कोणी ऐकत नाही आहे. परंतु माझी मुक्ता आंटी ही खूप अमेझिंग आहे, ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि मी सुद्धा तिच्यावर प्रेम करते. आम्हाला दोघींना कायम एकत्र राहायचं आहे. आता तुमचं लग्न झाल्यावर मी काय करू? आणि तुम्हाला तर खूप मुली मिळतील, परंतु माझ्यासाठी एकच मुक्ता आंटी आहे.
सागरलाही आता वाईट वाटलेलं असतं. सागर मागे वळून बघतो तर सईने डोळे झाकलेले असतात. सागर सईला डोळे उघडायला सांग. सई म्हणते की पप्पा तू आहेस, मला वाटलं मुक्ता आंटीसोबत जे लग्न करणार आहेत ते आहेत. सागर सईला म्हणत असतो की तर तुला तुझ्या मुक्ता आंटीसोबत राहायचंय आणि तुला लाईफ टाईम तिच्यासोबतच राहायचंय. काळजी करू नकोस, तुझी मुक्ता आंटी कुठेच जाणार नाहीये आणि असं केल्याने तुझी मुक्ता आंटी अजून तुझ्याजवळ येणार आहे. त्यावर सई विचारते की ते कसं काय. सागर तिला सांगतो की कारण तुझी मुक्ता आंटी माझ्यासोबतच लग्न करतीये आणि लग्न झाल्यानंतर तुझी मुक्ता आंटी तुझ्यासोबत राहण्यासाठी आपल्या घरीसुद्धा येणार आहे. हे ऐकून सईला आता खूप आनंद झालेला असतो. सागर म्हणत असतो की सई बाळा, परंतु हे कोणालाही सांगायचं नाही, तुझ्या मम्मालाही नाही आणि त्या हर्ष काकाला नाही. तुला माहिती आहे ना ते किती वाईट आहेत ते. सागर तिला विचारतो की आणि तू इथे कशी काय आली. त्यावर सई सांगते की मला मुक्ता आंटीने मेहंदी काढायला बोलवलं. सागर म्हणतो की अरे वा ग्रेट, आणि तुला माहिती आहे तू मला जी रिंग दिली होती ना ती रिंग मी मुक्ता आंटीला दिली. सईला खूप छान वाटतं. सागर म्हणतो की ठीक आहे, आता वरती जाऊन तू छान मज्जा कर आणि आपलं सिक्रेट कोणालाच सांगायचं नाही. आणि मग सई तिथून निघून जाते. पुन्हा माघारी फिरते आणि सागरच्या गालाला किस करून पुन्हा जाते. परंतु सागरला खूप छान वाटलेलं असतं की सई त्याच्या इतकी जवळ येते. सई आता घरामध्ये आलेली असते तेव्हा मुक्ता ही मेहंदी काढत असते. सई मुक्ताकडे अगदी डोळे भरून बघत असते. तर मुक्ता म्हणत असते की सई अगं ये तू पण काढ मेहंदी. परंतु सई मुक्ताकडेच बघत असते. तेव्हा मुक्ता सईकडे जाते आणि म्हणत असते की काय झालं सई, तुला कोणी काही बोललं का. सागर सुद्धा तिथे आलेला असतो आणि तो लांबून हे सर्व बघत असतो. तर सई मुक्ताला म्हणते की ही रिंग मी दिलेली आहे ना, मी बनवलेली रिंग आहे ना. आणि मग सई मुक्ताला मुक्ता आई म्हणून हाक मारते. एक वेळ मुक्तासाठी सगळं जग थांबलेलं असतं. सर्वजण आता सई आणि मुक्ताकडे बघू लागतात. मुक्ताला आता ते सर्व प्रसंग आठवू लागतात की जेव्हा प्रत्येक वेळी तिला कोणी ना कोणी म्हटलेलं असतं की ती आई होऊ शकत नाही, परंतु आज तिला कोणीतरी आई म्हटलेलं, त्यामुळे ती खुशी तिच्यासाठी काहीतरी वेगळीच असते. सर्वांच्या डोळ्यात पाणी असतं. मुक्ताला सुद्धा खूप भरून आलेलं असतं. मुक्ता सईला जवळ घेते आणि म्हणते की तू मला आई म्हणालीस. त्यावर सई म्हणते की हो, कारण तू आता माझ्या पप्पाशी लग्न करणार आहेस ना म्हणून. मग तू तर माझी आईच झालीस ना. तर मुक्ता म्हणते की हेच तर तुला मगाशी सांगणार होते मी, पण तू मगाशी पळून गेली. तर कोणी सांगितलं तुला. सई सांगते की मला पप्पाने सांगितलं आणि मग मी खुश झाले आणि उड्या मारायला लागले. सई आणि मुक्ता दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून रडत असतात आणि ते सर्व बघून सागरला खूप आनंद झालेला असतो. सागरच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि तो सईचा आनंद बघून सागर आता खूप खुश झालेला असतो. आणि मग मुक्ता ही सईला सांगते की बेटा आता तुला हे समजलं, हे कोणालाच सांगू नकोस हा. तुझं आणि मुक्ता आईचं हे सिक्रेट आहे आणि सावनी मम्माला सुद्धा नको सांगूस, ओके. तेव्हा सईसुद्धा मुक्ताला पिंकी प्रॉमिस करते. त्या म्हणते की बरं आता तुला मेहंदी काढायची ना. तर माधवी लगेचच तिला मेहंदी काढण्यासाठी घेऊन जाते आणि म्हणत असते की आता तुझ्या मुक्ता आईच्या हातावर आणि तुझ्या हातावर आता सेम मेहंदी काढायची. तर मुक्ताला मात्र खूप छान वाटत असतं. मुक्ता मनात म्हणत असते की किती छान वाटतंय मुक्ता ऐकायला. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सईने मुक्तासाठी एक ट्रॉफी बनवलेली असते आणि ती मुक्ताला म्हणते की सरप्राईज. तेव्हा माई सांगतात की सईने तिच्या हाताने हे बनवले. मुक्ता जेव्हा ते ओपन करून बघते तेव्हा त्यावर बेस्ट मॉम असं लिहिलेलं असतं आणि ते बघून मुक्ताला खूप छान वाटतं आणि मुक्ता लगेचच सईला मिठी मारते. तर आता लग्न होणार असतं. सर्वजण खूपच खुश असतात. तर बाकीच्या मालिकांमधले सर्वजण आलेले असतात. बोली आलेली असते, पिंकी, युवराज सर्वजण आलेले असतात आणि सर्वजण आता लग्नामध्ये खूप धमाल करणार असतात. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.